उमरगा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता उतरणार भूमिपुत्र अभिनेता। चला तर मग पाहू। उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अभिनेता अजय कुमार देडे यांच्याशी संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपण एक अभिनेता म्हणून एक ग्लॅमरस ह्याच्यात वावरलेले आहात, मग आपणास उमरगा विधानसभाकडे यावं का वाटलं? मुळात उमरगा लोहारा हे माझं जन्म ठिकाण, आलूरचा मी प्रॉपर, आणि म्हणून लहानपणापासून मी हा भाग पाहिलेला आहे। म्हणजे सांगायचं झालं की आलूरचा पेढा किती प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे, आणि इथं माझं शिक्षण झालेलं आहे। म्हणजे 2006 ते 2009 छत्रपती शिवाजी कॉलेजचा मी विद्यार्थी आहे, आणि त्याच काळात नाटकं वगैरे चालू होती माझी, आणि त्याच्यामुळं म्हणून हा जो भाग आहे हा भाग मला ग्राउंड लेवल वाटतं। माझ्या बाबांची 15 ते 16 वर्ष इथं सर्व्हिस झालेली आहे। माझे बाबा पोलीस डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून इकडं काम केलेलं आहे। उमरगा पोलीस स्टेशनला त्यांनी 7 वर्ष काम केलेलं आहे, 2006 ते 2012पर्यंत, आणि त्याच्या अगोदर 1989 ते 94 मुरुम पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे। आणि त्यांनी तिथं पैसे नाहीत कमवले, माणुसकी कमवले, त्याच्यामुळे ती नाव आहे। नाही, ग्लॅमरस लुक होता आपल्याला इंडस्ट्रीमध्ये। येस। मग इकडं वादळ वारा ऊन पाऊस ह्या तुम्ही कसं एकजीव होणार? मला सांगायला आनंदही होतोय आणि दुःखही होतोय। आत्ताच मी परवा मुंबईला गेल्यानंतर मला काही जण म्हटले की अजय तुझा थोडासा चेहरा काळा झालाय, थोडा काळवंडलायस तू का? तर मी म्हटलं की मी माझ्या मातीत राहतोय, आणि जोपर्यंत मी माझ्या शरीराची, माझ्या विचाराची आणि माझ्या संबंध तन मन धनाची मी माती करून घेऊन, आणि माझ्या विचारांच्या मातीचं खतपाणी करून घेऊन, म्हणजे मला माझ्या विचारांचं मातीचं, माझ्या शरीराचं मातीचं खतपाणी करून घेऊन मला एक रोपटं किंवा एक बीज मला इथं अंकुरवायचं आहे। म्हणजे असं असतं की एक म्हण एका ठिकाणी शायर फार छान म्हणतात की गर खुदा चाहे मर्तबा चाहे तो क्या होता है कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है। म्हणजे मला जर काय करायचं आहे, मला ते ग्लॅमर वगैरे सगळं सोडावं लागेल आणि मला मातीत मिसळावं लागेल। म्हणजे मला स्वतःची मुठ माती करून घेऊन मला इथं विकासात्मक मुद्द्यावर ते सगळं हिरो, अभिनेता, कलाकार ते सगळं मला विसरून लोकांचे प्रश्न काय आहेत। आता आपण लोकांच्या प्रश्नासंदर्भात सांगत आहात, पण आपण मागील किती वर्षापासून राजकारणाशी संबंधित आहात? आता राजकारण म्हटलं की समाजकारण, राजकारण म्हटलं की 2006 पासून मी आहे। पण माणूस हा समाजशील प्राणी आहे, आणि चित्रपट हे माध्यम, मला हे म्हणायचं आहे, तुम्ही नोट करून घ्या, चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा आहे। म्हणून मी काय राजकारणात येणं म्हणजे आपल्या अवतीभोवती काय, आपल्या घरात सुद्धा राजकारण चालू असतं, भावाभावात असेल, बहीण भावात असेल, किंवा नात्यातलं राजकारण असेल, राजकारण कुठं नाही आहे। आणि मला आनंद होतोय की सक्रिय राजकारणात मी गेली 18 वर्ष आहे। आणि मला आठवतंय प्राध्यापक रवींद्र गायकवाड त्यावेळेस विद्यमान आमदार होते, 2006 पासून माझ्याकडे त्यांचं पत्र सुद्धा आहे, तेव्हापासून मी सभासद शिवसैनिक म्हणून मी काम करतच आहे। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कामावर समाधानी आहात का? बिलकुल नाही आहे। कारण की ज्यावेळेस मी प्रत्येक माणसाला इंटरॅक्ट करतोय, साथ द्या, मत द्या, 2009ला नागरिकांनी स्वतःच्या स्वखर्चातून त्यांना आमदार केलं, आणि ज्यावेळेस तुमच्याकडं सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा येते त्यावेळेस तुम्ही कोण आहात जर तुम्ही विसरत असाल, ते सोडा। मी माझं वैयक्तिक सांगतो, कलाकाराला राजाश्रय नाही आहे, म्हणून हा माझा स्टँड आहे, म्हणून माझी ही भूमिका आहे, हे मला प्रकर्षाने ते सांगायचं आहे। कुठल्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाहीत? म्हणजे स्पेसिफिक डेव्हलपमेंटच्या कुठल्या कामाशी तुम्ही समाधानी नाही? मला सांगा, इथले रस्ते एकदम अति निकृष्ट दर्जाचे, इथल्या युवकांना रोजगार नाही, इथल्या लोकांना त्यांनी व्यसनाधीन करून, म्हणजे तुम्ही बघा की म्हणजे टपऱ्या तर एवढ्याच आहेत, भरपूर व्यसनाधीन झालीत, आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे इथला यूथ मला वळालेला दिसतोय, मी जे ऑब्झर्वेशन करतोय। मग हाताला काम तुम्ही देऊ शकला नाहीत का 15 वर्षात?
मी असं बघतो लहानपणापासून तेच शाळा आहेत, तेच कॉलेजेस आहेत, तुम्ही इन्स्टिट्यूशन का नाही आणू शकलात? तुम्ही कॉलेजेस, लॉ कॉलेजेस असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, आणखीन काही इन्स्टिट्यूशन्स असतील, तुम्ही का नाही आणलात? आज मुख्यमंत्री तुमचे असताना सुद्धा तुम्ही असे काही प्रोग्राम राबवू शकता आताही, पण फक्त तुम्ही स्वतःच्या जवळची माणसं, टक्केवारी आणि स्वतःचं फक्त घर भरणं ह्याच्या पलीकडे तुम्ही समाजाचं सुद्धा काही देणं, म्हणजे मला जायचं नाही त्याच्यात जास्तीत जास्त भावाभावांच्या ह्याच्यामध्ये, पण तुम्ही ते सुद्धा केलं नाही. जर आपणास उमरगा विधानसभा मतदारसंघात संधी मिळाली तर आपण कुठले मुद्दे आपण विकासासाठी घेऊन जाणार आहात? सर्वात प्रथम तर मी इथले जे युवक आहेत ना, मी त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय असतं की मी स्वतः आमदार जरी असलो तो बाजूला पायंडा, मी एक जनतेचा नौकर नाही म्हणणार मी, कारण की तो शब्द गाजलेला आहे. मी जनतेचा तन मन धनानं सेवा करणारा एक मी त्या ठिकाणी एक सेवाभावी एक तुमचा मी म्हणजे मी तन्मन धनानं मला सेवा करायची, एक सेवाभावी मी तुमचा एक पाईक म्हणून मला तुम्हाला करत असताना आमदारकीचं ते असलं तरी मी ते बाजूला सारणार. आणि मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरची इथल्या मुलांमध्ये इथल्या जी आहेत ना सर, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, कोणी असू द्यात, इथले बिझनेसमॅन असतील, त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड आहे. तो न्यूनगंड मी कुठंतरी माझ्या मोटिवेशनल स्पीचने म्हणा किंवा माझ्या प्रोत्साहनात्मक किंवा जे मी जे वास्तव बोलतो त्याच्यातून मी त्यांना बाहेर काढेन. आणि त्याच्यानंतर मग अशी भरपूर काही अशी गोष्टी आहेत. इथले इन्स्टिट्यूशन्स असतील, इथले रस्ते असतील, इथला पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे सर. मी लहानपणापासून अजूनही हंडा कळशी त्याच गोष्टी आहेत. आपण युवकासाठी रोजगार संदर्भात काय आपलं विजन काय आहे? सर्वात महत्त्वाचं युवकांना आपण कौशल्य आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यावरती भर दिला पाहिजे. जो होता माझा तो छंद होता, इफ हॉबी बिकम्स युअर प्रोफेशन देन यू सॅटिस्फाईड इन एंटायर लाईफ. जर तुमचा छंद व्यवसायात बदल केला तर तुम्ही त्या पद्धतीनं तेवढ्या एनर्जीनं काम पण करू शकता आणि तुम्ही त्याच्यातून रोजगार पण उपलब्ध करू शकता. मला असं म्हणायचं आहे की आपल्या माता भगिनी त्यांच्या हातात एवढे कौशल्य आहेत, पापड्या, कुरोड्या, त्याच्यात ते विणकाम, शिवणकाम, इतक्या कला आहेत. 65 कलांचा आपला हा महाराष्ट्र, त्यातल्या त्यात माझा हा मराठवाड्यातला माझा हा जो आलूर, आचलेर, उमरगा, लोहारा हा जो पट्टा आहे ह्याच्याकडे इतके म्हणजे तुम्ही म्हणाल की आलूरचा पेढा सुद्धा, त्या आलूरचा पेढा सुद्धा मला त्या परदेशात नेऊन मला विकायला आवडेल. एवढी दूरदृष्टी, एवढा दूरगामी आपल्याला भरपूर करण्यासारखं आहे सर. आता येणाऱ्या विधानसभेत आपण महाविकास आघाडीकडून इच्छुक आहात. येस. महाविकास आघाडीकडून नेमकं कुठल्या पक्षाकडून आपण प्रिफरन्स असेल? आता सध्याला तर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, माननीय उद्धव साहेबांचे विचार आणि जे बाळकडू बाळासाहेबांचे आहेत, दादा कोंडके, परवा जयंती झाली त्यांची, तर ते ज्या प्रखरतेनं बोलत होते तीच भूमिका माझी राहील. आणि बाळासाहेबांचं बाळकडू पिलं असलेलं मुंबईमध्ये जगत असताना असेल किंवा आत्ताचे सुद्धा घडीला असेल, मला तेच बाळकडू जर मी बाळासाहेब नवीन पद्धतीनं जर मांडू शकलो तर याच्यात मी धन्यता मानेन. जर आपणास उमेदवारी नाही मिळाली तर आपली भूमिका काय असेल? सर ते तर आता पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण इथं पण येतो. आता पण भरपूर प्रकारचे असतात, पण मी माझी भूमिका सांगतो. एक सर्वसामान्य घरातला मुलगा, एक होतकरू, एक उच्च शिक्षित, एक अभिनेता, एक संवेदनशील मतदार नागरिक म्हणून मी सांगतो कुठंतरी बदल हवा आहे. आणि आग का दर्या है डूब के जाना है. आणि मला काहीतरी पुढं माझं हे योगदान जर मला पुढल्या पिढीसाठी काहीतरी प्रेरणादायी करायचं असेल तर मला कोणी थांबवू शकत नाही. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. म्हणून मी पक्षाशी दगा, फटका किंवा बंडखोरी हे करणार नाही, एवढं सांगतो. हा विश्वास आहे. आपण संवाद साधला संभाव्य उमेदवार असलेले अजय कुमार देडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा.